हरे कृष्ण, रामकृष्ण हरी. तर आज तुम्हाला मी काही गोष्टी विशेष सांगणार आहे प्रॅक्टिकली, की आपल्या देवघरामध्ये होणाऱ्या काही चुका असतात किंवा काही विशेष गोष्टी असतात. तर आपण सनातन धर्मानुसार पंचदेवतांची उपासना करत असतो. एका गृहस्थाला ती केलीच पाहिजे. पण आपली जी खरी भक्ती असते ती भगवंताप्रती असते. भगवान श्रीहरी आणि त्यांची शक्ती असे दोघं होतात. मग महादेव जे आपल्या भक्तीला दृढ बनवण्यासाठी आपल्याला सहाय्य करतात, आणि इकडे गणपती जे आहेत जे विघ्नहर्ता आहेत, आपल्या भक्ती मार्गावर येणारे जे विघ्न आहेत ते दूर करतात. आणि सूर्यदेव त्यांना आपण अर्घ्य प्रदान करायचं असतं आणि विशेष प्रार्थना करायची की आमच्या भक्ती मार्गावर आरोग्यामध्ये असणाऱ्या बाधा पण दूर करा. अशा प्रकारे तर आपली अनन्यता भगवंताप्रती असते. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आता बघा, इथे शंख ठेवलेला आहे. हा शंख पुरुषानेच वाजवायचा असतो, शास्त्र सांगतं, स्त्रीने नसतो वाजवायचा. आणि जी घंटी आहे तर या घंटीवर बघ गरुड जे आहेत, तर भगवान विष्णूच्या मंदिर असेल तुमच्या इथे तर घंटीवर गरुड जे असतात. तर आपण घंटी कशी पकडायची, अशी, हे 3 बोटं खाली, हे बोट वरती अशी, आणि अशी वाजवायची. काही जण कमरेच्या खाली वाजवतात, नाही, अशी वाजवायची कमरेच्या वर. नंतर जे काय आपल्याला अर्पण करायचं ते, आणि ठेवताना डाव्या बाजूला मंदिरामध्ये भगवंताकडे गरुडजी बघत आहेत अशा पद्धतीने. आणि जर शिवजीचं मंदिर असेल तुमच्या इथे तर त्याच्यावर नंदी असतात, तर त्यांनाही त्याच प्रकारे ठेवायचं असतं. नंतर इथे भगवंताला पाणी ठेवलंय बघा, ज्यामध्ये मी तुळशीपत्र टाकलेलं आहे. तर पाणी आपण बदलायचं दररोज, आणि त्यामध्ये जे काही दिवसातून जेवढी तुम्ही पूजा करत असाल सकाळ संध्याकाळ या हिशोबाने तुळशीपत्र अनिवार्य आहे. अत्यंत महत्त्वाचं, शास्त्रात सांगितलंय, जर तुम्ही ही चूक केली, कोणती, भगवंताच्या चरणी जर तुळशीपत्र अर्पण नाही केलं तर समजायचं ती पूजा असुरी मानलेली आहे. भगवंताच्या चरणी किंवा भगवंताच्या पूजेमध्ये तुळशीपत्र अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर ती असुरी पूजा मानली जाते. त्यानंतर बघा, या ठिकाणी शिवजींना मी तुळशीपत्र अर्पण केलंय. तर शास्त्रामध्ये पुराणामध्ये याचं वर्णन आहे. तुळशी शिवजींनाही अर्पण करू शकतो, त्यांना अत्यंत प्रिय आहे. कारण बेलपत्र शिवजींना आवडतं, तर सोबतच तुळशीपत्र ही शिवजींना आवडतं, आणि त्याबद्दल आपण वाचन केलं पाहिजे. तर या ठिकाणी थोडक्यात की आपली पंचउपचार पूजा दैनिक केली पाहिजे. कशी, आपण चंदन अर्पण करून भगवंताला, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं असतं, गोपीचंदन असेल किंवा डोक्याला लावायचा गंध असतो त्या पद्धतीने. तर धूप, दीप, नंतर पुष्प, नैवेद्य आणि चंदन अशा प्रकारे, आणि भगवंताला तुम्ही अत्तरही लावू शकता. अशा प्रकारे आपण ह्या गोष्टी अर्पण करायच्या असतात, आणि भगवंताची दररोज पूजा करायची असते. आणि त्यांना मग तुम्ही हे झाले अर्चन पद्धती. स्मरण, चिंतन, मननमध्ये नामस्मरण करणं अत्यंत आवश्यक आहे हरिनामाचं. आणि त्यानंतर तुम्ही पाहिजे सुंदर असे गीता, भागवत, रामायण, महाभारत, संतचरित्र वाचू शकता. अशा भरपूर गोष्टी आहेत, थोडक्यात मी तुम्हाला सांगितल्या. आणि शेवटी हे आसन आहे, या आसनाला कधीच पायाने मागं पुढं करायचं नाही. अशा पद्धतीने तुम्ही मागे पुढे करू शकता, आणि नाहीतर आपल्याला दोष लागतो. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये टाका, त्यावर आपण दुसरा भाग बनवूयात.